बँकांनी माहिती दिली, बँकांनी 89 लाख अकाउंटची माहिती दिली होती आणि आज ज्यावेळी आपण हे फॉर्म्स भरून घेतले त्यावेळी 77 लाख अकाउंट आपल्यापर्यंत आज ते पोचलेले आहेत। 77 लाख लोकांनी हे अप्लाय केलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की आपण जर हा विचार न करता 89 लाख अकाउंटवर हे पैसे देऊन टाकले असते तर कदाचित आपल्या राज्याचा पैसाही गेला असता आणि मागच्याच कर्जमाफीप्रमाणे जे अकाउंटच अस्तित्वात नाही किंवा जे राईट ऑफ झालेले आहेत, जे शेती करता नाहीच आहेत, अशाही काही अकाउंटवर मुंबईचे कर्ज मागच्या वेळेस आपण बघितलं, आताही यादी आली तर मुंबईच्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आली। आता मुंबईमध्ये ते नेमकं कुठे शेती करतायत, काही असू शकतात, काही लोक मुंबईत राहतात, बाहेर करतात, मुंबईत असं काही, पण एवढे शेतकरी मुंबईत येणार कुठनं? मागच्या 150 कोटी रुपये मुंबईच्या शेतकऱ्यांना आपण दिले। आता हे कोण आहेत महाभाग, हे तर शोधावेच लागतील, पण हा अलहिदा ही वेगळी गोष्ट आहे। या गोष्टीचा आत्ता विचार करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून ही ऑनलाईन सिस्टीम तयार करून त्यातनं प्रामाणिकपणे आपल्याला जो गरजू आहे त्याला आपल्याला ते देता आलं पाहिजे। काही अटी टाकल्या, पण अटी काय टाकल्या? अटी एवढ्याच टाकल्या की जो सरकारी कर्मचारी आहे, क्लास 4चा नाही, त्याच्यावरचे, म्हणजे ज्याचं आपण जर बघितलं तर आमच्या शेतकऱ्याचं मंथली इन्कम किती आहे? काहीच नाही आहे, त्याला विचारायला वर्षातनं एकदा किंवा दोनदा पैसे मिळतात। पण सरकारी कर्मचाऱ्यांना मिनिमम पगार आज जर आपण क्लास 3चा विचार केला 30,000 रुपयाच्या वर महिन्याचा पगार आहे। त्यामुळे अशा लोकांना लाख रुपयाची कर्जमाफी ही किंवा 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी ही देण्याची आवश्यकता नाही आहे, त्याचं ते अल्टरनेट इन्कम आहे। आणि बाकी सगळ्यांना सरसकट, सरसकटचा अर्थ काय? सरसकटचा अर्थ असा आहे कुठलंही त्याच्यावर बंधन न ठेवता, किती जमिनीचं होल्डिंग आहे, अल्पभूधारक नाही, अल्पभूधारक असो का बहुभूधारक असो, कारण मागच्या कर्जमाफीत अल्पभूधारक म्हटल्यानंतर जो मराठवाड्यातला आणि विदर्भातला गरीब शेतकरी होता की ज्याच्याकडे जमीन जास्त होती पण तो कर्जबाजारी होता, कारण त्या ठिकाणी इरिगेशन नाही आहे, त्यामुळे 5 एकर 10 एकर शेती जरी असली तरी देखील त्याला त्या प्रमाणात काही पैसा मिळत नाही। आणि म्हणून यावेळेस सरसकट अशा कुठल्याही अटी न टाकता आपण ही कर्जमाफी या ठिकाणी केली आणि आज त्याची सुरुवात ही आपण निश्चितपणे करतो।